नमस्कार। आज अक्षय तृतीया हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अत्यंत शुभ आणि मंगल दिवस। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजऱ्या होणाऱ्या या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी केलेलं दान, पूजा आणि खरेदी अक्षय म्हणजेच कधी न नष्ट होणारी आणि वाढत राहणारी मानली जाते। त्यामुळे सोने खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा कोणतेही मंगल कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत उत्तम आणि फलदायी समजला जातो। अशा या शुभ दिवसाच्या माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे भीषण अपघात, 2 महिलांना दुचाकीची धडक। नाणार सागवे बॉक्साईट प्रकल्पावर नवी भूमिका, जनतेच्या मताशिवाय प्रकल्प नाही, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्पष्ट संकेत। वाढत्या ड्रग्ज आणि धर्मांतरणाच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका, कोकणात गोव्यातून ड्रग्ज येत असल्याचा आरोप, माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतला समाचार। आणि चाकाळ येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाअंतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे रात्री उशिरा भीषण अपघात घडला। 18 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास जुने पोस्ट ऑफिस जवळ रस्त्यावरून चालत असलेल्या 2 महिलांना भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली। या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या। सोनाली बाजीराव पवार वय वर्ष 30 आणि करुणा नितीन चव्हाण वय वर्ष 25 दोघेही मंडणगड तालुक्यातील देवरे येथील रहिवासी आहेत। घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीज धामची विनामूल्य रुग्णवाहिका आणि 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। जखमी महिलांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राजापूर तालुक्यातील सागवे आणि नाणार येथील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून पुन्हा राजकीय हालचाली वेगात आल्या। या संदर्भात जी भूमिका किरण सामंत यांनी मांडली आहे तीच माझी भूमिका असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। बॉक्साईट उत्खननाचा निर्णय मागील सरकारच्या काळात झाला होता आणि त्यावेळी पालकमंत्री म्हणून जनतेच्या भावना लक्षात घेत या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती, अशी आठवण करून देण्यात आली। दरम्यान या प्रकल्पाबाबत किरण सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत त्यांची भूमिका ही जनतेचीच भूमिका असल्याचं नमूद करण्यात आलंय। अलीकडेच पंचायत समितीच्या मासिक सभेत या प्रकल्पाला जोरदार विरोध नोंदवण्यात आला असून त्या निर्णयाचा विचार सरकारला करावा लागणार आहे। जनतेच्या इच्छेविरोधात कोणताही निर्णय घेता येणार नाही असा स्पष्ट संदेश देत येणाऱ्या जनसुनावणीत लोकमताला प्राधान्य दिलं जाईल आणि जनतेला जे मान्य असेल तीच भूमिका पुढे ठेवली जाईल, असे संकेत उदय सामंत यांच्याकडून देण्यात आले आहेत। नाही, पहिली गोष्ट अशी आहे की किरणभैया सामंतांची भूमिका आहे ही त्यांची वैयक्तिक भूमिका नाही, तिथल्या जनतेची भूमिका आहे आणि तीच पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे। त्याच्यामुळे तुम्ही पण गैरसमज मानण्याची काही गरज नाही। मुद्दा असा आहे की ज्यावेळी बॉक्साईटच्या संदर्भातला निर्णय मागच्या सरकारमध्ये झाला त्यावेळी देखील या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, त्यावेळी देखील माझी ही भूमिका होती की जर जनतेने स्वीकारलं तरच या ठिकाणी प्रोजेक्ट आणला पाहिजे आणि त्याच भावनेतनं पालकमंत्री या नात्यानं मी स्वतः त्याला स्थगिती दिलेली होती। माझा आणि आमदार किरणभैया सामंतांचं देखील आज बोलणं झालेलं आहे। त्यांची भूमिका ही जनतेची भूमिका आहे, जनतेनं त्याला विरोध केलेला आहे म्हणून मासिक सभेने देखील एकमतानं त्याला विरोध केलेला आहे। त्याचा विचार सरकारला करावाच लागणार आहे। त्याच्यामुळे जनसुनावणी करत असताना सरकारची भूमिका ही जनतेच्या बाजूचीच आहे। जनतेच्या विरोधात जाऊन कुठल्याही सरकारला काही करता येत नाही, हीच भूमिका सरकारची आहे। आणि ज्या पद्धतीनं बॉक्साईटच्या विरोधामध्ये विरोध हा मागचे 2-2.5 वर्ष होतोय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाऊल टाकत असताना पूर्ण विचारांची टाकू, तिथल्या लोकांना जे अपेक्षित आहे तीच भूमिका किरण सामंतांची आणि तीच भूमिका पालकमंत्री म्हणून उदय सामंतांची। राज्यात वाढत्या ड्रग्ज आणि धर्मांतरणाच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका होताना दिसतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत अशी प्रकरणं वाढत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलंय।
महाराष्ट्र हळूहळू व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालला असून पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्सचा हब बनत असल्याचा धक्कादायक दावा केला जातोय। यासोबतच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यामार्गे ड्रग्सचा पुरवठा होत असल्याचा आरोप देखील समोर आला आहे। इतक्या गंभीर परिस्थितीतही ड्रग्सवर प्रभावी नियंत्रण आणण्यात शासन अपयशी ठरल्याची टीका करण्यात येते। धर्मांतरणाच्या घटनांवर देखील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी तर जोर धरते आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या राज्यामध्ये धर्मांतराची प्रकरणं होणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या भाजपाच्या शासनकर्त्यांना लाजिरवाणं गोष्ट आहे। त्यांच्या या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे हा महाराष्ट्र व्यसनाच्या आहारी जातोय का, ड्रग्सचा एक अड्डा बनतोय का? आता कालसुद्धा गुजरात, पंजाब, राजस्थान इथले पोलीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा ड्रग्सचा निर्माण करणारा एक हब होत आलेला आहे। अशा पद्धतीची बातमी जी पसरलेली आहे त्यामध्ये तथ्य आहे। इथे सुद्धा सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोव्यातून येणारा संपूर्ण ड्रग हा गोव्याच्या मार्फत सिंधुदुर्ग, रत्नागिरीपर्यंत येतोय, परंतु त्याच्यावर कोणत्याही परिस्थितीत 100% बंदी येऊ शकली नाही। हे दुर्दैव सध्याच्या राज्यकर्त्यांचं आहे। अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत। या प्रकरणात गंभीर आरोपांची मालिका समोर येत असून हा साधा अपघात नसून घडवून आणलेला प्रकार असल्याचा दावा केला जातोय। काही दुवे एकामागून एक समोर येऊ लागल्यास खरात यांची केस कमजोर होऊ शकते अशी चर्चा रंगली आहे। तसेच या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे कथित कारनामे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान माजी मंत्री दीपक केसरकर यांना अद्याप SIT कडून चौकशीसाठी का बोलवण्यात आलं नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते। यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का असा थेट सवाल देखील उपस्थित केला जातोय। SIT आणि EDची चौकशी केवळ मालमत्तेपुरती मर्यादित ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात येत असून चौकशी फक्त चाकणकर कुटुंबियांपुरती सीमित केल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे इतर संबंधितांना संरक्षण दिलं जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणाला आणखीन वेग येण्याची चिन्ह आहेत। माझं पण सुरुवातीपासून स्टेटमेंट तेच आहे, अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात, कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील। काल शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे, कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा दुवा होता आणि त्यामुळे असे एक दुवे कोसळायला लागले की अशोक खरातची केस कमजोर होईल। आज सुद्धा अशोक खरातच्या मूळ डायरीतले अनेक राजकीय नेते हे तुरुंगामध्ये किंवा ते SIT कडे अद्यापही त्यांना का बोलवण्यात आलेलं नाही? आता विखे पाटील जे मंत्री महोदय आहेत त्यानंतर केसरकरांचं नाव पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की तेच सर्वांना घेऊन गेले। मग केसरकरांना अद्याप SIT का बोलवत नाही आहे? त्याच्यामध्ये का कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? एकनाथ शिंदे, केसरकर हे सगळे पूजेला बसलेले आहेत, पूजा करतायत, ते सगळं दाखवलेलं आहे। आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विखे पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्ती अशोक खरातच्या प्रकरणामध्ये खूप असल्यामुळे SITची चौकशी सुद्धा केवळ आणि EDची चौकशी केवळ त्याच्या मालमत्तेपुरती होते आणि चाकणकर या कुटुंबियांपुरती एक चौकशी सीमित केलेली आहे। बाकीच्यांना कदाचित संरक्षण देण्याचं काम चाललेलं आहे। खेड तालुक्यातील साकाळे येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले। महालक्ष्मी मंदिर परिसरात आयोजित या उपक्रमात देवा ग्रुप फाउंडेशन, जिल्हा आरोग्य कार्यालय, जिल्हा क्षयरोग केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे आणि अष्टविनायक हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली। या शिबिरात आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार आणि शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। एकूण 187 ग्रामस्थांनी शिबिराला भेट दिली तर 144 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। यामध्ये 4 गंभीर रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे। कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। उपस्थित मान्यवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।
आज साकाळ या ठिकाणी आरोग्य शिबिरासाठी प्रत्येक वारकऱ्याची जी आहे नंतर डॉक्टर देखील सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. खूप चांगला उपक्रम आणि या ठिकाणी या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये आपण आलात आम्हाला आश्चर्य आहे, कारण की अलिबागवरून देखील आपण आलात आपल्या सहकाऱ्यांसोबत. कालची अडचण तुम्ही मला रात्री जर आधी फोन केला असता तर तुमची अडचण मी आधीच केली असते, तुमची हे केली असते, पण तुम्ही उशिरा खूप फोन केला असता. तर तुम्हाला यापुढं तिथं कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्व सहकारी घेतो. आणि असेच तुमचे कॅम्प या ठिकाणी जे छोटे छोटे गाव आहेत ते काही आरोग्य यंत्रणा पोचू शकत नाही, त्या ठिकाणी आपण जाऊन असे कॅम्प करूया. आमच्याकडनं लागेल तेवढं सहकार्य आम्ही तुम्हाला यापुढेही देऊ. आणि अष्टविनायक हॉस्पिटल यांच्यामार्फत आम्ही माझं गाव आरोग्य संपन्न ही मोहीम आम्ही सुद्धा राबवत आहोत. आत्तापर्यंत आपण रायगड जिल्ह्यामध्ये 1000पेक्षा जास्त कॅम्प केलेले आहे आणि पुढचं टार्गेट आपलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे. तर सुरुवात आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवगुरू फाउंडेशन, जिल्हा क्षयरोग केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे आणि अष्टविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या गावातल्या नागरिकांसाठी सुरुवात, रत्नागिरी जिल्ह्याची पहिली सुरुवात आपण या गावापासून करतोय आणि आमचा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिलाच कॅम्प आहे. आणि ह्यापुढेही प्रत्येक गावागावामध्ये देवगुरू फाउंडेशन आणि अष्टविनायक हॉस्पिटल आपल्यासोबत कॅम्प करण्यासाठी सदैव तत्पर असतात. राजापूर तालुक्यातील रायपाटणमधील गांगणवाडी येथे गाथा ग्राम विकासाची विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ग्रामविकासासाठी योगदान देणाऱ्या शिलेदारांचा सन्मान करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार विजेते आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, पोलीस निरीक्षक अमित यादव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिसरातील आजी माजी सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना पोपटराव पवार यांनी लोकसहभाग, शिस्त आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ग्रामविकास साध्य होऊ शकतो असा ठाम विश्वास व्यक्त केला. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवणे, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व हे गावाच्या प्रगतीचे प्रमुख घटक असल्याचं त्यांनी सांगितलं. कोकणाच्या निसर्ग संपन्नतेचा उल्लेख करत त्यांनी रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर निर्माण करण्यावर भर दिला. भविष्यात चाकरमानी ही संकल्पनाच नाहीशी होईल असा आशावाद व्यक्त करत त्यांनी कोकणातील गावांनी आदर्श बनण्याचं आवाहन केलंय. कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खरं म्हणजे संतोषजी गांगड एक अतिशय धडपडे आणि काहीतरी देशासाठी, समाजासाठी व्हावं म्हणून ते नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांचा अनुभव यातूनच समृद्ध कोकण या माध्यमातून शिलेदारांचा जो ग्रामविकासात काम करणारा सत्कार सोहळा आयोजित केला तो अतिशय प्रेरणादायी असा आहे की अनेक लोकांना गावात काम करायचं असं, पण नेमकी काम काय करावं यासाठी कोणीतरी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते आणि ते काम संतोषजी आणि त्यांची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेष करून कोकणामध्ये आज जी गरज आहे ती स्थानिक महिला असेल, मुलं असेल की गाव सोडून शहराकडे पळण्यापेक्षा आपण कोकणाला समृद्ध करण्यासाठी आपणच आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून कशा प्रकारे मग महिला बचत गट असेल, शेतकरी असेल, त्यानंतर इतर आरोग्याच्या काही सेवा सुविधा असतील आणि यातून मार्केटिंगचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत हे कसे करता येईल आणि पर्यटकांना आकर्षित करून या ठिकाणच्या माणसाला इथल्या सुविधा बाहेरच्या माणसांना कशा देता येईल यासाठी अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम त्यांनी केला आणि ज्यांना सन्मानित केलं निश्चितपणे मला वाटतं त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. भले हिवरे बाजारची समस्या वेगळ्या आहेत, पर्यावरणीय प्रश्न वेगळे आहेत आणि कोकणाचे वेगळे आहेत, परंतु एक कॉमन फॅक्टर असा असो की लोकांचा सहभाग आणि स्थानिक जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा उपयोग करून आपल्याला स्वावलंबन कसं निर्माण करता येईल आणि त्यासाठीचं जे प्रयोग करणं गरजेचं असं तो एक उत्तम आणि चांगला प्रयोग या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला आहे असं मला वाटतं. सुंदर उपक्रम राबवला आणि आता दुपारचे 2 वाजले. 2 वाजेपर्यंत सुद्धा एकही जो निमंत्रित होता
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारा हा ग्रामविकासाचा शिलेदार तो आपल्या जागावरून हल्ला नाही. इथेच ह्या कार्यक्रमाचं फलित आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातून जे आदरणीय पोपटराव पवार यांनी जे काय मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून इथून स्थानिक स्वराज्य संस्थेतून जो पण लोकप्रतिनिधी घडेल तो त्यांच्या आदर्शावर चालेल आणि आमच्या समृद्ध कोकणाच्या ह्या समृद्ध संकल्पनेला साकार करेल असं मला याच्यात वाटतं. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.